जय शिवराय. श्रीगोंद्याच्या पेठेमध्ये जुन्नरपासून जवळ असलेल्या श्रीगोंद्याची पेठ ही मुघलांची भरमसाठ उत्पन्न करून देणाऱ्या पेठांत समाविष्ट होती. तिथे हिरे, माणिक, पाचू यांच्यासारख्या रत्नांचा, सुवर्णांचा आणि रेशमी कपड्यांचा प्रामुख्याने व्यापार होत असे. या पेठेमधून कच्चा माल कारखानदारांपर्यंत पोहोचत असे. पूर्वेस बंगाल आणि पश्चिमेस सोपारा कल्याणपर्यंत या पेठेमधून कच्चा माल निर्यात केला जात होता. या पेठेवर पूर्णपणे मुघलांचे नियंत्रण होते, त्यांचे संरक्षण होते. श्रीगोंद्याच्या पेठेची संरचना उत्कृष्ट होती. पेठेच्या बाहेरील तलावाजवळ बैलगाड्यांना थांबण्याची व्यवस्था केली होती. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दगडी पायथा असलेल्या लाल विटांच्या दुमजली इमारती होत्या. त्या इमारतीतील दुकानांना व्यवस्थित क्रमांक दिले होते. दुकानांच्या बाहेर बांबूच्या सहाय्याने रंगीत कपड्यांचे तंबू उभे केले होते. त्यांच्यावर ऊसाच्या कोरड्या पानांचे आच्छादन करण्यात आले होते. त्यामुळे उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण होत होते, तर पावसाळ्यात पावसाचे पाणी थेट दुकानांच्या ओट्यांवर पडत नसे. दुकानांसमोर नीट मोकळी जागा होती, त्यामुळे लोकांना सामानाची ने-आण अतिशय व्यवस्थित करता येत होते. पेठेत प्रत्येक वस्तूच्या दुकानांची विशिष्ट जागा होती. दुकानांच्या आत मालाच्या साठ्यासाठी तळघरही होते. पेठेच्या सुरुवातीला धान्याची पेठ होती, नंतर कपडाची आणि नंतर शस्त्रसज्ज सैनिकांच्या पहाऱ्यात सुवर्ण आणि रत्नांची पेठ होती. त्या पेठेत 8व्या क्रमांकावर जगन्नाथ शेठ सगळ्यात मोठे दुकान होते. पेठेच्या उत्तर टोकावर त्याचा कारखानासुद्धा होता, ज्यात सुवर्ण मूर्ती घडवल्या जात असत, आभूषणेही तयार केले जात असत. जगन्नाथ शेठचे मुघल दरबारात सतत येणे जाणे होते. मुघल सरदारांसाठी आभूषणे जगन्नाथ शेठच्या कारखान्यातूनच होत जात असत. त्यामुळे श्रीगोंद्यात जगन्नाथ शेठची विशेष प्रतिष्ठा होती. परंतु प्रतिष्ठेच्या अनुरूप त्याचे कार्य काहीही नव्हते. वयाची 50शी पार केलेला हा व्यापारी मुघल सैनिकांसारखाच क्रूर आणि धूर्त होता. आज तो त्याच्या दुकानात त्याच्या एका कारागिराला मारहाण करत होता. कारागिराच्या बंडीला पकडून त्याने फरफटत बाहेर नेले. दुकानाच्या बाहेरील पायऱ्यांवरून त्या कारागिराचे कंबरडे खरचटत गेले. तो वेदनेने किंचाळत होता. जगन्नाथ शेठने त्या कारागिराला रस्त्यावर ढकलून दिले. तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीत पडला. त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. ओठातून रक्ताची धार वाहू लागली. तो कसाबसा उभा राहून हात जोडून बोलू लागला, मालक, चूक झाली. त्या कारागिराचा 5 वर्षाचा मुलगा त्याच्या जवळ जाऊन रडत होता. मालक, यापुढे नाही आणणार मी या मुलाला. त्याचा हट्ट होता म्हणून आणले. कारागीर विवळत होता. माझ्या बापाला कशा मारतो? तुझे दात पाडून हातात देईल. तो लहान मुलगा ओरडू लागला. जगन्नाथ शेठ रोषाने झपझप पावले उचलून पुढे आला. तो त्या मुलाच्या मानेला पकडणार इतक्यात त्या मुलाने शेठच्या हाताला चावा घेतला. चवताळून शेठने त्या मुलाला जमिनीवर आपटले. दगडावर डोके आपटून त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. त्याचा पिता, तो कारागीर, आर्त आकांत करत रडत होता. पेठेतील लोक बघ्याची भूमिका घेऊन फक्त ते विदारक दृश्य पाहत होते. त्या गर्दीत नायकांचा एक हिरही होता, परंतु तो सुद्धा त्या कारागिराच्या मदतीसाठी पुढे आला नाही. मोठ्या संयमाने त्याने त्याच्या हृदयावर दगड ठेवला होता. तो एका मोहिमेवर होता. कारागिराची बाजू घेण्यासाठी तो पुढे आला असता तर कदाचित नगररक्षकांनी जगन्नाथ शेठच्या फिर्यादीवरून त्याला कैदही केले असते आणि मोहीम अर्ध्यावरच राहिली असती. मग अशा कितीतरी कारागिरांवर होणाऱ्या अन्यायांना तो थांबवू शकला नसता. दिवाणजी, शेठ ओरडला. त्या कारागिराच्या मुलाला उचलण्यासाठी पुढे झालेल्या दिवाणजीची पावले जागेवरच थांबली. कामाचा प्रचंड व्याप आहे, त्यावर लक्ष द्या. जगन्नाथ शेठ क्रोधाने ओरडला. होय शेठ, दिवाणजी म्हणाला. दत्तू शेठची थकबाकी का मिळाली नाही? जगन्नाथ शेठने विचारले. उद्या त्याच्या कारखान्यावर जाऊन येतो, दिवाणाने आश्वासन दिले. ठीक आहे, आणि याला त्याच्या पोराला घेऊन निघायला सांगा. गोंधळ नको माझ्या दुकानासमोर, रागाने पाहत जगन्नाथ शेठ म्हणाला. रक्तबंबाळ झालेला कारागीर त्याच्या मृतपुत्राच्या पार्थिवाकडे पाहून मुसमुसत रडसत होता. नायकांच्या हेराची क्रोधपूर्ण दृष्टी जगन्नाथ शेठच्या दुकानाच्या द्वाराकडे खिळून होती. त्याचे काहीतरी मनोमन निश्चित केले होते. दुसऱ्या दिवशी दापोलीची प्रसिद्ध व्यापारी कांतीलाल शेठ श्रीगोंद्यात आले होते. त्यांची स्वारी मोठ्या ताप्यासह पेठेत पोहोचली होती. कांतीलाल रथात बसून होता. डोक्यावर पिवळसर पगडी, घेरदार मिशा आणि रोखून पाहणारी नजर त्यांची व्यक्तिमत्व आणखी खुलवीत होते. त्यांनी अंगावर शुभ्र सदरा पेरला होता. कमरेखाली शुभ्र धोतर होते.
अगदीच गर्भजात श्रीमंती त्यांच्या रुबाबावर झळकत होती. कांतीलाल शेठने त्यांच्या रथासोबत चालणाऱ्या दिवाणाला इशारा केला. त्या इशाऱ्यात कांतीलाल शेठला काय म्हणायचे आहे हे या दिवाणाने अचूक ओळखले होते आणि तो पटकन समोरील दत्तू शेठच्या दुकानात गेला. कांतीलाल शेठच्या वेशात खुद्द बहिर्जी नाईक होते. त्यांच्या 20 सहकाऱ्यांसोबत त्यांनी ते मोठे धनिक असल्याचे सोंग घेतले होते. कांतीलाल उर्फ बहिर्जी नाईक यांचा दिवाण दत्तू शेठच्या दुकानात आला. दत्तू शेठने सर्वप्रथम त्यांची विचारपूस केली. त्यावर दिवाणाने मोठ्या प्रसिद्ध व्यक्तीचा अधिकारी असल्याचा तोऱ्यात उत्तर दिले. मी धनंजय, दापोलीचे धनिक व्यापारी कांतीलाल यांचा दिवाण. दत्तू शेठ पटकन पुढे आला आणि त्याने धनंजयला आसनावर बसण्यास सांगितले. धनंजयने नकार दिला आणि सांगितले, आमचे मालक बाहेर आहेत. शनी शिंगणापूरहून परतीच्या मार्गावर होतो. मध्येच मुकामाच्या ठिकाणी मालकांना स्वप्न पडलं की श्रीगोंद्याच्या पेठेतून व्यापार केला तर व्यापारात वृद्धी होईल. एरवी दक्षिणेतून माल मागवून पर्शिया आणि रोमला पाठवतो, परंतु आता श्रीगोंद्यातून पुरवठा हवा आहे. अहो मग निश्चिंत व्हा, थांबा, मालकांना बोलवा आत. म्हणून दत्तू शेठ धावत दुकानाबाहेर गेला. त्याचवेळी दत्तू शेठच्या दुकानात थकबाकी वसुलीसाठी आलेल्या जगन्नाथ शेठच्या दिवाणाने धनंजय आणि दत्तू शेठमधला वार्तालाप ऐकला होता. तो धावत जगन्नाथ शेठच्या कानावर ही बाब टाकण्यासाठी निघाला. कांतीलाल शेठ हा रुबाबात रथातून उतरून दुकानात आले. दत्तू शेठने त्यांचे उत्तम स्वागत केले. बाहेर त्यांच्या ताफ्यातील माणसांनी कांतीलाल हा शेठ व्यापार सहकारी शोधण्यासाठी श्रीगोंद्यात आल्याची बातमी पेठेत पसरवली होती. एक एक व्यापारी येऊन त्या माणसांजवळ आपल्या व्यापारातला अनुभव आणि समृद्धी ऐकवत होता. बैरीजीचे हेर प्रत्येकाच्या दुकानात जाऊन ते व्यापारी व्यापारात सहकारी होण्यास सक्षम आहेत का ते तपासून पाहत होते. त्यांच्यासोबत ते प्रत्येक दुकानातील ऐवजाची बारकाईने पाहणीही करत होते. दत्तू शेठ स्वतःला भाग्यवान समजून कांतीलाल शेठच्या पुढे नतमस्तक झाला होता. कांतीलाल शेठने संपूर्ण दुकानात नजर फिरवली. हातातील गुप्तीच्या सुवर्णमुठीवर दोन्ही पंजे ठेवत ते म्हणाले, दत्तू शेठ, आम्हाला व्यापार सहकारी शोधायचा आहे. एखादी वस्तू विकत घ्यायची नाही. जहाजीच्या जहाजे भरून आम्ही माल रोमला पाठवतो. तुमच्याकडे सुवर्ण आणि रत्नांचा फारसा साठा दिसत नाही. दत्तू शेठ पटकन उठून उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. दत्तू शेठला कोणत्याही परिस्थितीत ही संधी गमवायची नव्हती. गैरसमज आहे मालक तुमचा, चला तुम्हाला आमचा साठा दाखवतो. म्हणत दत्तू शेठने कांतीलाल शेठला घेऊन दुकानाच्या तळघराकडे जाऊ लागला. जाता जाता म्हणाला, कसं आहे, सगळा ऐवज बाहेर काढून ठेवू शकत नाही. लूटमार काय सांगून होते का? हे ऐकून कांतीलाल क्षणभर थांबले. काहीतरी विचार करू लागले. कांतीलाल शेठला विचारचक्रात हरवलेले पाहून दत्तू शेठने विचारले, काय झालं मालक? काही नाही. मुघल सैन्य तुम्हाला संरक्षण देत नाही का? देते ना, पण सध्या मुघल सैन्य युद्धावर गेले आहे. त्यांनी सगळ्या व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे. मोजके सुरक्षारक्षक आहेत, ते सुद्धा प्रौढ, ताजेतवाने नाहीत. खरं तर दिवसा धोका नाही, पण रात्रीच्या वेळी मुघली रक्षक फार निष्काळजीपणे पहारा देतात. त्यांचं काय जातं, नुकसान आपलं होतं ना. तेव्हा आपण आपली खबरदारी घेतलेली बरी. बोलता बोलता दोघे तळघराच्या लाकडी द्वारापर्यंत पोचले होते. काळेशार द्वाराला मोठे कुलूप लावले होते. दत्तू शेठने कमरेवरचे नेसनाखाली एक चावी काढली आणि कुलपाला लावली. कुलूप उघडले आणि दोन्ही हातांनी ढकलून दार उघडले. द्वार अतिशय मजबूत होते. त्याच्यावर लोखंडाच्या आडव्या पट्ट्या लावल्या होत्या आणि बाहेरच्या दिशेने पोलादी अनुकुचीदार टोकं असलेले खिळे होते. द्वारावर ओढणक्याने कुणी प्रहार करू नये म्हणून ते संरक्षण होते. द्वाराच्या आत काळोख पसरला होता. दत्तू शेठने द्वाराबाहेर भिंतीवर लटकवलेली मशाल काढून पुढे नेली. त्या मशालीच्या साहाय्याने त्याने तळघराच्या मध्यभागी असलेल्या खांबाला आधीच खोचून ठेवलेल्या चारही बाजूला तोंड असलेल्या 4 मशाली पेटवल्या होत्या. आता तळघरात पिवळा लखलखाट झाला होता. एकावर एक रचून ठेवलेल्या सुवर्ण विटा चकाकत होत्या. मोत्यांच्या माळा पोलादी पेटाऱ्यांमध्ये बंद करून ठेवल्या होत्या. हिरे माणिक अशा रत्नेसुद्धा पेटाऱ्यांमध्ये बंद होती. उत्तम, परंतु दत्तू शेठ, प्रत्येक महिन्याला आम्हास असा ऐवज लागेल. आम्ही अजून एक व्यापारी शोधतो, परंतु तुमच्यासोबत आमची भागीदारी तुम्ही पक्की समजा. 6 दिवसांनी मी पूर्ण सुरक्षेसह ताफा पाठवेन आणि माल त्यासोबत पाठवा. तेव्हाच तुम्हाला व्यापाराचा नफाही देईल. कांतीलाल दत्तू शेठला म्हणाला.
दत्तू शेठच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे भाव तरळून गेले होते. एक गोष्ट मात्र त्याला खटकली होती की कांतीलाल शेठनं आणखी दुसरा व्यापारी सहकारी शोधायचे ठरवले होते. कांतीलाल शेठने फक्त त्यांच्यासोबतच व्यापारी संबंध ठेवावे असे त्याला मनमन वाटत होते. पण कांतीलाल शेठची मागणी त्याच्या कुवतीपेक्षाही जास्त होती, हेही त्याच्या ध्यानात आले होते. मिळाले त्यावर समाधानी राहून दत्तू शेठने सहमती दर्शवली आणि मशालची खाली खांबाला खिळा मारून त्यावर टांगून ठेवलेला कपडा काढला. तो कपडा त्या मशालींवर भस्कन टाकत त्या मशाली विझवल्या. द्वार पुन्हा बंद करून दोघे तळघराच्या बाहेर गेले. दत्तू शेठ, तुमचा सर्व माल 6 दिवसांनी पहाटे लवकर तयार ठेवावा. माझी माणसे त्या दिवशी पहाटेच पोहोचतील आणि अंधार असतानाच निघतील, म्हणजे संध्याकाळ होण्याआधी घाट पार करून त्यांना बाहेर पडता येईल. कांतीलाल शेठने म्हणाले. होय, तुम्ही निश्चिंत राहा. कांतीलाल शेठ दुकानाच्या बाहेर आले. त्यांनी आजूबाजूच्या ठिकाणांवर लक्ष दिले आणि दुकानाच्या बाहेरील कमानीच्या टोकावर लागलेला हिरवा रंग निशाणी म्हणून ध्यानात ठेवला. परंतु रात्रीच्या अंधारात अजून दुसरी ठळक खूण त्यांना पटकन दिसावी म्हणून त्यांनी दुकानाच्या बाहेरील पिंपळाच्या झाडाला लक्षात ठेवले. संपूर्ण पेठेत ते एकमेव पिंपळाचे झाड होते. कांतीलाल शेठचा ताफा पुढे गेला. आणखी 2-3 व्यापाऱ्यांशी चर्चा झाल्यावर एक साथीदार कांतीलाल शेठच्या जवळ येऊन म्हणाला, पेठेतला प्रमुख व्यापारी राहिलाच नाहीत. जगन्नाथ शेठ थोडा क्रूर आणि रागीट आहे. त्याच्याकडे आपण सर्वात उशिरा भेट देऊ. कांतीलाल शेठ म्हणाले. पण असं का? साथीदाराने विचारले. त्याचा राग पाहायचा आहे. इतक्यात 2-3 घोडेस्वार कांतीलाल शेठच्या ताफ्याच्या समोर येऊन उभे राहिले. कांतीलाल शेठ उर्फ बैरजी नाईकांनी त्यांना रोखून पाहिले. त्या घोडेस्वारांच्या मागून एक पालखी आली. त्यातून जगन्नाथ शेठ बाहेर आला. घोडेस्वारांच्या पुढे येऊन बोलू लागला. या पेठेत सगळ्या आधी आमच्याशी व्यवहार केला जातो. नाईकांनी ईर्षेने स्मित केले. ते काही बोलण्याआधीच नाईकांचा दिवाण पुढे जाऊन बोलू लागला. तुम्ही कुणाशी बोलत आहात याचं भान आहे का? तू कुणासोबत उभा आहे याचं तुला भान आहे का? मुघल सल्तनतमध्ये पार आग्र्यापर्यंत आम्ही व्यापार करतो. कांतीलाल शेठ रोमपर्यंत व्यापार करतात. हे ऐकून जगन्नाथचे शेठचे डोळे किंचित विस्फारले होते, परंतु ते त्याच्या रागीट स्वरात पुन्हा बोलू लागला. श्रीगोंद्यातून व्यापार करायचा असेल तर सुरुवात जगन्नाथ शेठपासूनच होते. हा इथला नियम आहे. आम्ही असे नियम नाही मानत. कराऱ्या आवाजात कांतीलाल शेठ म्हणाले. मग तातडीने या पेठेच्या बाहेर जायचं. जगन्नाथ शेठ म्हणाला. मुघल ठाणेदाराचा व्यापार सहमती परवाना घेऊन पेठेत प्रवेश केला आहे. नाईकांचा दिवाण म्हणाला. आम्ही मुघल युवराज औरंगजेबाच्या विश्वासातले आहोत. ठाणेदाराचा परवाना आम्हाला मातीमोल आहे. जगन्नाथ कुत्सित हसत म्हणाला. हे बघा, एक व्यापारी म्हणून आम्ही सोयीस्कर असेल तिथून आम्ही व्यापार करू शकतो. दिवाण म्हणाला. श्रीगोंद्यात नाही. जगन्नाथ शेठ म्हणाला. हे बघा, तुम्ही चुकीची वर्तणूक करत आहात. एखाद्या व्यापाऱ्याची वागणूक इतकी उर्मट असूच शकत नाही. दिवाण धनंजय म्हणाला. जगन्नाथ शेठ आणि दिवाण अगदी समोरासमोर उभे होते. क्षणात तिथे गर्दी जमली. बोलताना जीभ सांभाळ, नाहीतर तुमच्या शेठसकट सगळ्यांना कैदी केलं जाईल. जगन्नाथ शेठ चवतळून बोलू लागला. तुम्ही व्यापारी असल्याचं भान ठेवा. दिवाण म्हणाला. दिवाणाचा चढता आवाज ऐकून जगन्नाथ शेठचा क्रोध अनावर झाला. तो त्वेषाने पुढे आला. मला काय कसं वागायचं ते शिकवू नकोस म्हणत जगन्नाथ शेठने दिवाणाच्या कानशिलात एक चपराक लावली. रथात बसलेले कांतीलाल शेठ उर्फ बैरजी नाईक उठून उभे राहिले. एक साथीदार रथाजवळ येऊन पुटपुटला. हाच तो व्यापारी. नाक एका बालकास मारलं होतं यानं. नाईक रथाच्या खाली उतरले आणि धोतराचा एक सोंगा उजव्या हातातून डाव्या हातात पकडला. त्यांची बाजूला झालेल्या दुकानातल्या छपराला पेलणाऱ्या बांबूच्या पायथ्यावर लाथ मारली. बांबू उखडून जमिनीवर पडणार तोच नाईकांनी विजेच्या चपळतेने कमरेच्या अंतरावर तो पकडला. डाव्या हातातील धोतराचा सोंगा असून तसाच होता. त्यांनी हातात पकडलेला बांबू हवेत गोल फिरवला. हवेत फिरलेल्या बांबूचा सू असा आवाज झाला. जगन्नाथ शेठ क्रोधाने पाहत होता. त्याचे अंगरक्षक पटकन पुढे आले. कांतीलाल शेठने बांबू फिरवणे थांबवत म्हटले. सगळं शांतपणे होऊ शकतं तर तंटा का करायचा? परंतु कांतीलाल शेठचे शांततापूर्ण शब्द जगन्नाथ शेठच्या पचनी पडले नव्हते. त्याने अंगरक्षकांच्या कमरेतली सुरी उपसली आणि पुढे झेप घेतली. सुरी हातात आडव्या धरून त्याने कांतीलाल शेठच्या गळ्यावर आडवा वार करण्याचा प्रयत्न केला, परंतु कांतीलाल शेठने एक पाय मागे घेऊन तोल मागच्या मागे बाजूला टाकत जगन्नाथ शेठचा वार चुकवला. तसे कांतीलाल शेठचे सगळे रक्षक धावून आले आणि जगन्नाथ शेठच्या मानेवर तलवारी धरल्या. जगन्नाथ शेठचे रक्षक मागच्या मागे पांगले. कांतीलाल शेठने रक्षकांना मागे हटण्याचे हातानेच आदेश दिला.
रक्षक 4 पावले मागे गेले. कांतीलाल शेठने जगन्नाथ शेठला पुढे येण्याचा इशारा केला. त्याबरोबर जगन्नाथ शेठने सुरी वेगाने फिरवली. कांतीलाल शेठने स्वतःला सावरत एक पाऊल मागे जाऊन दुसऱ्या पायाच्या गुडघा जमिनीवर टेकवला आणि दोन्ही हाताने बांबू पकडून वेगाने हवेत फिरवला. तो बांबू त्यांनी जगन्नाथ शेठच्या उजव्या खांद्याच्या आणि मानेच्या मधोमध माणसावर आपटला. जगन्नाथने स्वतःची मान घट्ट पकडली. त्याच्या हातातील सुरी जमिनीवर आपसूक पडली होती. वेदनेने विवळत जगन्नाथ शेठ जमिनीवर कोसळला. काय जिरली की रग? कांतीलाल शेठने म्हणाले. जगन्नाथ शेठ तळमळत होता. त्याच्या मुखावाटे एक शब्दही निघत नव्हता. कांतीलाल शेठने त्याला हाताचा आधार देऊन उठवले आणि रथात बसायला सांगितले. चला शेठ, तुमच्या कारखान्यावर घेऊन चला. व्यापारात तुमच्यासोबत भागीदारी करू इच्छितो. जगन्नाथ शेठने मानेला पकडून ठेवत कांतीलाल शेठकडे पाहिले आणि त्याच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली. जगन्नाथ शेठला नायकांनी त्यांची ताकद दाखवली होती, परंतु जगन्नाथ शेठचे सामर्थ्य नायकांना पाहायचे होते. लुटीसाठी त्याचा कारखाना चिन्हित करायचा होता. 6 दिवस उलटून गेले. औरंगजेब दक्षिणेत बिदरला युद्धात व्यस्त होता. मीर जुमलाही कर्नाटकात कल्याणी किल्ल्याला वेढा देऊन बसला होता. इकडे शिवरायांनी त्यांचे पहिले पाऊल उचलले होते. राजे स्वतः जुन्नरच्या ठाण्याच्या सीमेपर्यंत पोहोचले होते. डोंगरावर देवीच्या देवळात सगळे मावळे गोळा झाले होते. राजे दिवसाच्या मध्यान्नालाच इथे पोहोचले होते. देवळात भांडाऱ्याचे आयोजन केले होते. आजूबाजूच्या गावातील लोकांना सुद्धा येऊन प्रसाद खाऊन जात असे. शिवाजी राजे कोणत्याही मोहिमेवर नाही तर प्रसाद देवीच्या उत्सवासाठी आल्याचा हा दिखावा होता. औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान दौलताबादला होता. त्याचे हेरसुद्धा सक्रिय होते. त्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी हे नियोजन होते. सकाळीच मीनाजी भोसले आणि काशीपंत श्रीगोंद्याला जाण्यास निघाले. ठरल्याप्रमाणे ते बहिर्जी नायकांनी चिन्हित केलेल्या त्या व्यापाऱ्यांच्या दुकानांतून ऐवज घेणार होते. तो ऐवज घेऊन त्याचा मोबदला न देता पसराई होणार होते. लुटलेला ऐवज 3 टप्प्यांनी राजगडापर्यंत पोहोचणार होता. प्रत्येक टप्प्यात ताजा दाम्याच्या बैलगाड्या आणि घोडे आधीच वाट पाहत होते. लूट ज्या वाटाने राजगडावर जाणार होती त्या वाटा बहिर्जी पथकाच्या हेरांनी आधीच चिन्हित केल्या होत्या. लुटीला संरक्षण द्यायला सशस्त्र सैनिक असणारच होते, परंतु बहिर्जी पथकाचे योद्धे आधीच जंगलामध्ये लपून बसले होते. इकडं आज रात्र झाल्यावर राजे जुन्नरचे ठाणेही लुटणार होते. तिथलेही लूट राजगडाच्या दिशेने रवाना होणार होती. अगदी ठरलेल्या वेळेत सगळे पार पाडायचे होते. राजांचे आणि देवीचे दर्शन घेऊन गावकरी परतले होते. दिवसभर विश्राम करून राजांचे मावळे जुन्नरवर आक्रमण करण्यासाठी सज्ज होते. लूट करणे हा शिवाजी राजांचा मूळ उद्देश नव्हताच. आदिलशाहीला गिळंकृत करण्याचा मनसुबा घेऊन दक्षिणेत असलेल्या औरंगजेबाची रणनीती विस्कळीत करायची होती. म्हणून प्रथम मैत्रीचा हात पुढे केला आणि ऐन युद्ध सुरू असताना राजांनी मुघलांच्या परिसरात धूळ माजवायचे ठरवले. सूर्याची तांबूस किरणे आकाशात फाकवली होती. पक्ष्यांचा किलबिलाटही सुरू झाला. तेव्हा राजे घोड्याजवळ गेले. घोड्यावर एक थाप मारून त्यांनी देवीच्या देवळावर दृष्टी टाकली. देवीला पाठीशी राहण्याचे मनोमन साकडेही घातले. सगळे मावळे सज्ज झाले. राजे आपल्या घोडदळासोबत जुन्नरच्या दिशेने निघाले. रात्रीच्या वेळी राजांचे अश्वपथक जुन्नरच्या ठाण्याबाहेर येऊन पोहोचले. गर्द रानाने व्यापलेली त्या परिसरात रातकिड्यांची अखंड नाद उमटत होता. हवेतला गार वास जाणवत होता. राजांनी आणि मावळ्यांनी घोड्यांचा लगाम खेचला. तेव्हा घोड्यांच्या टापांचा आवाज मंदावला. त्या शांततेत हळुवारपणे चाललेला तो घोड्यांच्या टापांचा आवाज कर्णप्रिय वाटत होता. काळ चांगलाच होता. मावळ्यांनी जाणून बुजून मशाली पेटवल्या नव्हत्या. राजांची नजर कोणाला तरी शोधत होती. राजे, आज्ञा द्या. आम्ही ठाण्यावर सरळ जाऊन आक्रमण करतो. दरवाजे फोडून आत प्रवेश करतो. या मुघलांची कत्तल करून त्यांचे ठाणे लुटून आणतो. ज्योतिजी धनगर म्हणाला. त्याची काही गरज भासणार नाही. जर युक्तीने काम होत आहे तर कशाला इतकी शक्ती खर्च करायची? राजे म्हणाले. तेव्हा त्यांच्या काळोखातून कोणतरी येत असल्याचे दिसले. ती काळी आकृती कोणती होती? अत्यंत भयावह वाटत होती. तो कोणीतरी पुरुष होता. त्याचे विस्कटलेले कुरळे केस मानेपर्यंत होते. अंगावर कांबळ लपटलेले होते. राजांच्या मावळ्यांनी म्यानबंद तलवारीच्या मुठीवर हात ठेवले. ती व्यक्ती जवळ आली तशी थेट राजांच्या घोड्याजवळ येऊन थांबली. कोण आहेस तू? राजांसमोरून बाजूला हो. शिवाजी राजांचा एक धारकरी म्हणाला. काळजी करू नका, हा आपला जासूद आहे. बोला नाही. बोलता बोलता राजे थांबले. राजांना या हेराचे नाव सर्व मावळ्यांसमक्ष उघड करायचे नव्हते. श्रीगोंदा लुटायचा गेलेले तुकडीबाहेरील नायकांचे हेर सैनिक म्हणून गेले होते.
पण त्या तुकडीला सुद्धा माहीत नव्हते की राजांचे हेर आहेत. बैरजी पथकाचे गुप्तता पाळण्याच्या कलेमुळं याच काय, पण सगळ्याच मेतबर्जी नाईक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सूत्रधार असूनही त्यांची खरी नावे आणि रूपे इतक्या वर्षात ही राजांच्या सैन्याला आणि सरदारांना सुद्धा कळू शकली नव्हती. काही दिवसांपूर्वी नाईकांनी श्रीगोंद्यात त्या पेठेची पाहणी करून जी दुकाने चिन्हित केली होती त्यांची पूर्णपणे जानकारी राजांना दिली होती आणि राजांनी माहिती तानाजी, मीनाजी भोसले आणि काशीपंतांना पुरवली होती. त्यामुळे तिकडे श्रीगोंद्याचे लूट व्यवस्थितरित्या नियोजनबद्धपणे पार पडली होती. इकडे नाईक जुन्नर लुटीच्या तयारीलाही 2 दिवस आधीच लागले होते. 2 दिवसात नाईकांनी जुन्नरच्या ठाण्यातील सैन्य संख्या आणि मुद्देमालाची माहिती काढली होती. ठाण्यातील खांबांना तेल लावून चकाकणारे कारागीर म्हणून ते ठाण्यात घुसले होते. कारागीर म्हणून कार्य करता करता त्यांनी सगळी माहिती गोळा केली होती. राजे, आज 250 घोडे मिळतील. सैन्य संख्या फार कमी आहे. 3 लाखाहून अधिक नगद होऊन मिळतील. शिवाय रेशमी कापड, जिन्नस, जवाहिरे भरपूर मिळतील. आपल्याला कडवा प्रतिकार होणार नाही. पहारेकरी तेवढे आहेत. बाकी सैन्याच्या भोजनात संध्याकाळी विष घातला आहे. ते मरणार नाहीत, मात्र बेशुद्ध राहतील, नाईकांनी सांगितले. मग पहारेकऱ्यांना तरी कशाला जागे ठेवायचे? राजांनी मिश्किलपणे हसत विचारले. राजे, बरेच पहारेकरी स्थानिक आहेत. ते गावातच राहतात. दिवसपाळीचे वेगळे राहतात, रात्रपाळीचे वेगळे. रात्रपाळीचे पहारेकरी आपले भोजन घरूनच करून येतात, नाईकांनी सांगितले. ठीक आहे, आता आत कसा प्रवेश करायचा? राजांनी विचारले. सगळी व्यवस्था केली आहे. परकोटाला दोराच्या शिड्या लावून सज्ज आहेत. 10-15 सैनिकांनी आत प्रवेश करावा. शांतपणे लपून छपून पहारेकऱ्यांना संपवावं आणि द्वारापर्यंत जावं. द्वार उघडावं आणि बाकी सैन्यांना द्वारातून प्रवेश करावा. नाईकांनी योजलेली योजना राजांना सांगितली. उत्तम, चला. जय भवानी. नाईकांनी हात जोडले. जय भवानी, राजेही म्हणाले आणि राजांनी त्यांच्या धारकऱ्यांना इशारा केला. 15-20 धारकरी नाईकांमागून चालू लागले आणि बाकी राजांसोबत मुख्य प्रवेशद्वाराकडून जाऊ लागले. पराकोटच्या खालून 15-20 मावळे सरपटत वर चढत होते. नाईक सगळ्यात पुढे होते. त्यांनी कमरेवरील शेळ्यात खोवलेली शिवतीर्थ काट्यार बाहेर काढली. दातात धरून ते पटपट वर गेले. चोर पावलांनी परंतु आवेगाने एका खांबा आड लपले. मावळे चढतच होते. ते वर येण्याआधी समोर उभ्या असलेल्या पहारेकऱ्याला आडवे करणे अत्यंत आवश्यक होते. त्याने इतर पहारेकरांना सूचना दिल्या तर सर्व पहारेकरी या बाजूला येऊन आक्रमण करतील. कदाचित पराकोटावरील शिड्या कापतील. नाईकांनी दातात धरलेली शिवतीर्थ कट्यार मुठीत पकडली आणि एक सरळ रेषेत भिरकावली. ती थेट समोरील बेसावत असलेल्या पहारेकऱ्याच्या मानेत घुसली. त्या कटारीचे टोक त्या पहारेकऱ्याच्या मानेत भेदले. गळ्यातून बाहेर पडले होते. तो फक्त गळ्याला हात लावून खाली पडला. तोंडातून आवाज मात्र काढू शकला नाही. कट्यारीतल्या टोकातून रक्त निघून जमिनीवर धबधब्यासारखे पडत होते. क्षणात तो पहारेकरी खाली कोसळला. तसे नाईक पुढे झाले. त्यांनी मावळ्यांना पायंड्यावरून पटापट आत येण्याचा इशारा केला. नाईकांनी चपळतेने पहारेकऱ्याच्या मानेतून ती कट्यार काढून घेतली. हाताने झटका देत कट्यारीला लागलेले रक्त जमिनीवर झटकले. मृत पहारेकऱ्याचा खड्ग हातात घेतला आणि तो पुढे चालू लागला. जागोजागी मशाली पेटवत होत्या. त्यांचा उजेड ताटावर पसरला होता. आता नाईक आणि मावळे पायऱ्या उतरून महाद्वाराजवळ जाणार होते. इतक्यात 2 पहारेकऱ्यांनी त्यांना येताना पाहिले. त्यांनी एकच मोठ्याने आवाज दिला, सावधान. मोठ्याने ओरडून ते पहारेकरी हातातला भाला सज्ज करून नाईक आणि मावळ्यांच्या अंगावर येऊन धावले. समोर 15 मावळे आणि मात्र ते दोघेच होते. तरी ते मोठ्या हिमतीने पुढे आले. नाईकांनी पटकन हातातला खड्ग भिरकावला आणि तो अचूकपणे एका पहारेच्या छातीत घुसला. नाईकांपाठोपाठ मावळी आक्रमक झाले. एका मावळ्याने पुढे होत दुसऱ्या पहारेकऱ्याचा सामना केला. त्याच्या हातातील भाला एका हाताने पकडून ठेवत त्याच्या पोटात लाथ मारली. तो पहारेकरी तटबंदीवरून खाली कोसळणार होता, परंतु मावळ्याने पकडून ठेवलेल्या भाल्यामुळे त्याला सहारा मिळाला. जेव्हा मावळ्याने भाल्यावरची पकड सोडली तेव्हा तो वेगाने खाली कोसळला. नाईकांनी मृत पहारेकऱ्याच्या छावणीतला खड्ग काढला. आता सगळे मावळे आणि नाईक पायऱ्या उतरून आत महाद्वाराकडे जात होते. तटबंदीच्या भिंतीला टेकून सरपटत ते पुढे सरकत होते. पण त्या 2 पहारेकऱ्यांनी सावधानतेचा आवाज दिल्यामुळे सगळे पहारेकरी या दिशेला येत होते. नाईकांनी पंजावर करून मावळ्यांना थांबण्याचा इशारा केला. तटबंदीच्या भिंतीवर पहारेकरी धावत होते. नाईकांनी बोट गोलगोल फिरवून मावळ्यांना काहीतरी इशारा केला. तो इशारा पाहून मावळ्यांनी दुशेल्यातून कट्यारी काढल्या. निशाणा धरून फेकण्यासाठी सज्ज केल्या.
मावळे तिथेच थांबले आणि नाईक पुढे महाद्वाराकडे गेले. महाद्वाराजवळ 2 शिपाई भाल्याला धरून पेंगत उभे होते. 2 शिपाई इरझाऱ्या मारत होते. नाईकांनी हळूच भिंती आडून डोकं बाहेर काढले. इतक्यात तटबंदीवरील पहारेकऱ्यांनी मृत पहारेकऱ्यांना पाहून कोणतरी आत घुसल्याचे हिरले. तेही तटबंदीवरून पायऱ्या उतरून खाली येऊ लागले. तेव्हा लपून बसलेल्या मावळ्यांनी कट्यारी त्यांच्या दिशेने भिरकावल्या. काहींचा नेम सटीक बसला तर काहींचा चुकला. त्या 20-25 पहारेकऱ्यांपैकी 10-12 जमिनीवर कोसळले. बाकीच्या पहारेकऱ्यांमध्ये आणि मावळ्यांमध्ये चकमक घडली. आता तलवारी आणि भाल्यांच्या घर्षणाचा आवाज घुमू लागला होता. तो आवाज ऐकून महाद्वाराजवळील शिपाई सावध झाले होते. परंतु तितक्यात नाईकांनी निशाणा साधत एकाच्या छातीत कट्यार घुसवली. नाईक आता थेट समोर आले होते. खड्गाने प्रहार करत त्यांनी तिघांशी सामना केला. तिघांनी नाईकांना घेरले. भाले समोर धरले. नाईकांनी एकाच्या भाल्याचे टोक पकडून त्याला हिसका दिला आणि त्याच्या भाल्याला जमिनीत खोचून उडी घेऊन दुसऱ्याच्या तोंडावर लाथ मारली. नाईकांच्या अंगावरील कांबळ निसटून पडले. तोंडावर नाईकांनी लाथेचा प्रहार झाल्याने वेदनेने विव्हळत तोंडाला हात लावत तो पहारेकरी झटक्यात बाजूला झाला. परंतु त्याचा भाला नाईकांच्या पाठीला स्पर्शून गेला. त्यामुळे त्यांच्या माकड हाडाला जखम झाली होती. नाईक आता उघड्या छातीने खड्ग घेऊन उभे होते. त्यांचे पिळदार शरीर स्पष्ट दिसत होते. त्यांनी आता चपळतेने एकमेकांवर वार केला. काही क्षणात तिघांना नाईकांनी आडवे केले. मग त्यांनी सर्वप्रथम एका पहारेकऱ्याच्या छातीत घुसलेली त्यांची कट्यार काढली. पहारेकऱ्याच्या बंडीला त्यांनी ती पुसून काढली. मग त्यांनी पाठीवरून कांबळ घेतले आणि महाद्वाराकडे गेले. त्यांनी दरवाजाचा मोठा आडवा सरकवला. करकर आवाजात करत दरवाजा उघडला. तेव्हा हाती तलवारी घेतलेले मावळे हर हर महादेव अशी गर्जना करत आत घुसले. आत त्यांचा प्रतिकार करायला कुणीही उरले नव्हते. सैन्य विषप्रयोगाने झोपले होते. जेवढे होते तेवढे पहारेकरी गारद झाले होते. राजे नाईकांजवळ गेले. ते अभिमानाने नाईकांकडे पाहत होते. त्यांनी नाईकांच्या अंगरक्षकांना एकांताचा इशारा केला. असे अंगरक्षक बाजूला सरकले. आता मावळे ठाणे लुटण्यात व्यस्त होते. महाद्वाराजवळ नाईक आणि राजे उरले होते. नाईक दोन्ही लुटी तुम्ही योजनाबद्धरित्या घडवून आणल्या. आम्हाला अभिमान आहे तुमचा, राजे म्हणाले. नाईकांनी राजांना वाकून नमस्कार केला. राजांनी पटकन नाईकांस आलिंगन दिले. शिवाजी राजांनी श्रीगोंदा आणि जुन्नर खाल उठले. मुघल शहजाद्यांमध्ये स्वतःच ताकदवर बनू पाहणाऱ्या औरंगजेबाने आदिलशाही आणि गोळकोंडा पूर्णपणे संपवण्याचा बेत आखला होता. राजांनी औरंगजेबाची महत्त्वाकांक्षा हेरली होती. म्हणून राजांनी ही धूर्त खेळली होती. सुरुवातीला औरंगजेबाशी मित्रता ठेवून राजांनी बेसावधपणे ठेवले आणि ऐन तुंबळ युद्ध निर्णायक टप्प्यावर आले असताना राजांनी मुघलांची ठाणी आणि पेठा जाणून बुजून लुटल्या होत्या. कारण एकच की औरंगजेबाचे युद्धातून लक्ष विचलित होऊन आदिलशाहीला त्याचा लाभ व्हावा. पुढे काही दिवसात हेरांकडून राजांनी औरंगजेबापर्यंत आणखी अफवाही पोचवल्या की शिवाजी राजांनी पार मालवापर्यंत लुटालूट सुरू केली आहे. राजांनी अकस्मात केलेल्या या लुटामारीने औरंगजेबाची विलक्षण दहशत बसली. त्याचे युद्धात मन लागेनासे झाले. त्याला त्याच्या पेठांची चिंता सतावू लागली. तो युद्धाच्या रणनीतीपेक्षा वतनदार, जहागीरदार, सरदार यांना सूचना देण्यातच व्यस्त राहू लागला. या परिस्थितीचा लाभ घेऊन आदिलशाही वकील बादशाह शहाजहानपर्यंत पोहोचला होता आणि त्यांची तहाची बोलणी केली होती. शहाजहानने तो तह मान्य केला आणि औरंगजेबास युद्ध थांबवण्याचे पत्र पाठवले. आदिलशाहीचा शेवट होता होता महाराजांनी तारले. मुघलांनी जर आदिलशाही गिळंकृत केली असती तर नुकत्याच उदयास आलेल्या स्वराज्याला चहूबाजूंनी मुघलांनी घेरले असते आणि राजांना ते नको होते. खरे तर याच कारणामुळे राजांनी आदिलशाहीला जिवंत ठेवले, नामशेष होण्यापासून रोखले. हे सगळे अर्थातच राजांचा आणि स्वराज्याचा खरा आधारस्तंभ असणाऱ्या बैरजी पथकाच्या योगदानामुळेच शक्य झाले होते. पुढचे व्हिडिओ लवकरच अपलोड होईल. चॅनलसोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.